अर्पित केली गेली आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की घाडगे साहेब जे पहिले खजिनदार होते गोल्डन बुलियन बँगलोरचे, यांच्या चरणी देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली गेली आहे. मैत्री काय असते आणि मैत्री कशी जोपासावी हे स्पार्टन्स कडून शिकावं. लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो. लोक स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो. लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो. लोक स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो. लोक जगामध्ये मित्र शोधतात, आम्ही मित्रामध्ये जग शोधतो. आणि याच गोष्टीची पुन्हा एकदा इथे आपल्याला पुनरावृत्ती पाहायला मिळाली. खूप चांगलं दृश्य इथे आपल्याला अनुभवायला मिळतं. मॅचला सुरुवात करायची आहे. चला प्लीज प्लीज चला, स्पार्टन्स थोडस व्यासपीठ मोकळं करा. One minute. Batsman name? काय कुठय बस आता. तर सामन्याला होते सुरुवात. सेमीफायनल नंबर 1. इथून जो जिंकेल त्याला मात्र फायनलचं तिकीट, एक पारितोषिक आपल्या नावावरती निश्चित स्वरूपाने लागणार आहेत. तर तमाम क्रीडा रसिकांचं मात्र मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. त्याचबरोबर आपण पाहतोय आमचे सर्व ऑफिशियल्स, त्यांचा आपण धन्यवाद व्यक्त करूयात. फिशर्स आहेत आमचे टायटल स्पॉन्सर, व्यासराज सर आमच्या समेत जुडले गेले, त्यांचं स्वागत करूयात. त्याचबरोबर आपण पाहतो की या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख प्रथम पारितोषिकाचे अर्थात सादर करते, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पारितोषिक लाभलंय, अर्थात आदरणीय निलेशजी शितोळे साहेब, आराध्य सिल्वर यांचा आपण आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर आपण पाहतो की आमचे जे HDFC लाईफ सर उठाके जिओ व्हेन्यू स्पॉन्सर, त्यांचा आपण धन्यवाद व्यक्त करूयात. आरोही ट्रॅव्हल्स समाधानजी घोडके साहेब यांचा आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर जर्सी स्पॉन्सर PSW नाना शेंडगे साहेब, त्यांचा आभार. फूड स्पॉन्सर युनायटेड स्पार्टन ग्रुप, त्यांचा धन्यवाद व्यक्त करूयात. फर्स्ट प्राइज स्पॉन्सर आराध्य सिल्वर, त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर सेकंड प्राइज स्पॉन्सर सृष्टी कॉर्पोरेशन रवी सूर्यवंशी सरांचा आपण आभार व्यक्त करूयात. ट्रॉफी स्पॉन्सर भैरवनाथ कॉम्प्युटर टेस्टिंग गणेशजी अटकरी साहेब. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर स्पॉन्सर PSG सागर शितोळे. त्याचबरोबर आपण पाहतो की बेस्ट बॅट्समन स्पॉन्सर आहेत शिवशक्ती ग्रुप, बबन शेठ कोडक, आदर्श गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी, अधिका डोंबाळे. त्याचबरोबर बेस्ट बॉलर स्पॉन्सर बालाजी एंटरप्राइजेस, डीलर इन सिल्वर बुलियन. त्याचबरोबर अंपायर स्पॉन्सर 5252 टंच 11 बापूराव धाबडे आणि कॉमेंटेटर स्पॉन्सर M2 अर्थातच मायक्रो पायनर सन्मान्य श्री राजेशजी करणाम यांचा सर्वांचा आपण आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर आपण पाहतोय सन्मान्य श्री दादासाहेब देशमुख, सिद्धेश्वर शिंदे, प्रदीपजी चव्हाण, महेंद्र निकम, बालाजी देवकर, राजू सावंत, समीर विभूते, सतीश भोसले, गणेश झांजे, दिलीपजी जाधव या सर्वांचा आपण आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर पवनजी जगदाळे साहेब यांचा आपण आभार व्यक्त करूयात. साई सिल्वर ज्वेलरी या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करूयात. त्याचबरोबर अस्मिता सिल्वर रिफायनरी रोहनजी कदम साहेब यांचा आपण आभार व्यक्त करूयात. हे सर्व आमचे स्पॉन्सर आणि यांच्याशिवाय ही संपूर्ण स्पर्धा अपुरी आहे मित्रांनो. नाउ बॅक टू द क्रिकेट. विशाल भाऊ बंटी भाऊ तो नव्हे बंटी शेट, तो नाही बघा हा वरचा.
नाही बस 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 भरपूर झालं थँक्यू थँक्यू थँक्यू. ते सर घेत आहेत टेबल ते घेत आहेत सर. तो चुकला होता तो सांगायला बरोबर काय. तर नाव बॅक टू द क्रिकेट जाऊयात मैदानाच्या दिशेने. आपण पाहतोय सेमीफायनल नंबर 1 श्री गणेश सेलम वर्सेस आपण पाहतोय मराठा वॉरियर्स कर्नाटका यांच्या दरम्यान ही मॅच चालू आहे. आणि पहिल्या सत्राच्या खेळाला झाली सुरुवात. नाणेफेकीचा कौल हा श्री गणेश संघाने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बघा नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सर्वाधिक जास्त आनंद जर कुठे झाला असेल ना तर विरोधी संघाच्या चंबूमध्ये. कारण की त्यांना पहिली बॅटिंग करायची होती आणि त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना निर्णय मिळालाय. आपण पाहतोय मनोजी पवार असतील, त्याच्यानंतर बंटीजी जाधव असतील, त्याचबरोबर बाबूभाई असतील, हे त्यांचे जे पाठीराखे आहेत ज्यांनी मात्र संपूर्ण टीमला एक वेगळी ऊर्जा प्रदान केली आहे ते देखील आता सज्ज झालेत ही सेमीफायनलची मॅच खेळण्यासाठी. जाऊयात मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्त स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 13 धावा अंकित केल्या गेल्यात. ओपनिंग पेअर विनायक आणि त्याचबरोबर नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय राहुल कदम अर्थातच वन साइड हिरो. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज अमित आलेत, अमित बिचुकले आलेत. यांचेच छोटे बंधू अर्थात अनिकेत बिचुकले यांनी आजच्या दिवसामध्ये पहिलं अर्धशतक लावत असताना काय कमालीची फलंदाजी केली होती. छत्रपती संभाजीनगर SCN संघाच्या विरोधामध्ये 2 हात करत असताना सुरुवात अतिशय पडत रेंगाळत झाली होती. परंतु अनिकेत बिचुकलेने काय अप्रतिम खेळी केली. अर्धशतक लगावत असताना आपल्या संघाला एक हाती विजय मिळवून दिला आणि त्यानंतर गोलंदाजांनी उर्वरित काम केलं. जरूर सांगायचं म्हणलं तर बिचुकले बंधू नो डाऊट कमालीचे क्रिकेट खेळतात. परंतु संपूर्ण स्पर्धेमध्ये काय झालंय याहून अधिक महत्वाचं आहे की सेमीफायनल मध्ये काय होणार आहे. इम्पॉर्टंट मॅच असणार आहे. नॉकआउटचा आता मुकाबला चालू होतोय. इथून जिंकलात तर फायनलचं तिकीट एक पारितोषिक तुमच्या नावावरती असणार आहे. इथून पराभूत झाला तर लगेचच तुम्हाला घरच्या परतीच्या प्रवासाला जावं लागेल हे लक्षात असू द्या. राऊंड द विकेट हलक्या हाताने तटवण्याचा प्रयत्न, गलीमध्ये गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत, एक पेक्षा जास्त काय नाहीये. राहुल कदम हा खेळाडू मराठा वॉरियर संघाचा ट्रम्प कार्ड आहे, तुरुपचा एक आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की राहुल कदम फलंदाजीमध्ये थोडासा आपल्याला शांत पाहायला मिळालाय. गत वर्षाची फायनल संघ अडचणीमध्ये होता. राहुल वन साइड फलंदाजी करत होता. राहुलच्या फलंदाजीने संघाला मात्र पारितोषिक आणून दिलं. परंतु आता तो राहुल आपल्याला पाहायला मिळेल का. टीम सेलम यावेळेस डाऊन द ट्रॅक बिरकावून लावलाय फटका. चेंडू फरार होतोय. सीमारेषेच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये येतोय हा खणखणीत दणदणीत स्पार्टन कप षटकार. काय षटकार ठोकलाय, काय अंदाज आहे, काय स्टाईल आहे, काय मिजाज आहे, काय लाजवाब हा खेळ आहे. 6 धावांसाठी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 ने वेगाने स्कोर कार्ड पुढे ढकललं जाते 21च्या घरामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. सचिनजी विरकर साहेब, सकाळपासून आम्ही तुम्हाला मिस करत होतो. अगदी सायंकाळच्या सत्रामध्ये तुम्ही आलात, अगदी वेळेवरती आलात. सिंगल सेन्सिबल क्रिकेट आपल्याला इथं पाहायला मिळतोय. मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल डबल वरती देखील फोकस करताना आपण खेळाडूंना पाहायला मिळतोय. म्हणजे एकंदरीत जर का सांगायचं म्हणलं तर दोन्ही फलंदाज कुठेतरी माइंड सेट करून आलेत की आपल्याला विकेट वरती टिकून राहायचंय. पहिले 2 ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेचे याच्यावरती थोडासा शांत संयमीपणा आणि थोडासा जर का जागा मिळाली तर मात्र मोठा फटका. या प्रकारचं समीकरण कुठेतरी साधलं जातंय की काय. आणि स्कोर कार्ड जाऊन मूव्ह होतोय 22च्या घरामध्ये. 4 चेंडू झाले, 2 बॉल बाकी आहेत या षटकातले पॉवर प्लेचे शेवटचे 2 बॉल. ऑन साइडला पूल केलाय. रियाज तिथे उपस्थित आहेत. अंडर आर्म थ्रो इथं मात्र ते देत आहेत. एक पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगल 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 स्कोर कार्ड सातत्याने हलतं ठेवायचंय. कुठल्याही प्रकारे डॉट बॉल खेळायचे नाहीयेत. कुठल्याही प्रकारचे निर्धाव चेंडू आपल्याला खेळायचे नाहीयेत. प्रत्येक चेंडूवरती कशा प्रकारे धाव फलकावरती धावा गोळा करता येईल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचंय. हळूहळू करून आता आपण पाहतोय की मानव निर्मित हे दिवे आता जागे झालेत. 2 फ्लड लाईट्सचे खांब आता इथे चालू झालेत. ऑन साइडला पूल, चेंडूला केलाय गोल. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. हा टोकलाय षटकार 6 धावांसाठी 29 धावा स्कोर कार्ड वरती.
काय टायमिंग साधलं गेलंय. विनायक मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू कशा प्रकारे सीमा रेषेच्या पलीकडे धाडता येईल त्याच्यावरती तो फोकस करतोय. निर्णय ठाम आहे, इरादा पक्का आहे. आलेला प्रत्येक चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे हा मला ढकलायचा आहे. 29. क्या लाजवाब, काय कमालीचा खेळ इथे दाखवला गेलाय. गतवर्षी राहुल 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 नावाचा बोलबाला या मैदानाने ऐकला. संपूर्ण बँगलोर मध्ये एक नाव दुमदुमत होतं, राहुल कदम. परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये मराठा वॉरियर संघाचं नवीन प्रोडक्ट लॉन्च झालंय, नाव आहे विनायक. आणि अगदी आपण पाहतोय की संतोषजी आमच्या बरोबर जुडले गेलेत. एक एक खेळाडू वेचून आणला या संघामध्ये आणि प्रत्येक खेळाडूची जन्मकुंडली आपल्या खिशामध्ये घेऊन फिरणारा हा टीम मॅनेजर आहे. नक्कीच ही संघाची बांधणी करत असताना संतोषजी यांचं देखील योगदान तेवढंच मोठं राहिलंय. नाव बॅक टू द क्रिकेट. 29 धाव फलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड झाली. एक गोलंदाज असा बाहेर काढावा लागेल रियाजला जो इथं या पार्टनरशिपला सुरंग लावेल. एक विकेट मॅच मध्ये शिरकाव आणि तो बॉलर नक्की कोण असणार. नवीन गोलंदाज विशालला मात्र इथं आणलं गेलंय. एक अनुभवी गोलंदाज, एक युवा गोलंदाज. परंतु खूप कमी वयामध्ये या खेळाडूने देखील खूप चांगली चांगली मैदानं गाजून सोडलीत आणि अशा निर्णायक क्षणावरती चेंडू तेव्हा त्याच्या हातामध्ये दिला गेलाय ना, त्याला तो कशा प्रकारे सार्थ अशा योग्य ठरवेल. ओव्हर द विकेट. विशाल ड्राईव्ह केलाय. हलकासा पायाच्या अगदी समोर टाकलेला चेंडू अलगदरित्या ड्राईव्ह करतायत. राहुल कदमचं कौतुक करावं लागेल. राहुलचे मोठे शॉट थांबलेत, परंतु राहुल बघा एक एंड कडून सातत्याने स्ट्राईक रोटेट करतोय. प्रत्येक बॉलवरती तो धाव घेतोय. ही चांगली आणि जमेची बाजू आहे. कारण की जेव्हा तुम्ही मॅचच्या अंतिम टप्प्यामध्ये जाता, शेवटच्या बॉलवरती जाता, तेव्हा हे 1 2 3 4 असे जे सिंगलच्या धावा असतात ना वाईटच्या एक्स्ट्राच्या, सर्वात मोठे डुकीदुकी बनतात. आणि कदाचित राहुलला ती गोष्ट होऊन द्यायची की नाही. परंतु विशाल तोडीस तोड प्रत्युत्तर देणार का? क्षमता आहे, क्षमतेचा वापर केला जाणार का? ना विशाल. चांगला चेंडू, कमालीचा बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय. मी आधीच सांगितलं होतं विशाल खूप कमी कालावधीमध्ये एक चर्चेचा विषय बनलाय. सेलम संघाकडून खेळत असताना मात्र या गोलंदाजाने एक अप्रतिम गोलंदाजी केली. फलंदाजांना सातत्याने बांधून ठेवणं, नांगी टाकण्यासाठी भाग पाडणं, तेज सर्रार त्याच्या गोलंदाजीचा मारा हा सर्वाधिक मोठा प्रश्न बनलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अर्थातच गोलंदाज विशाल. हलकासा वाईड यॉर्क चेंडू, पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत डीप एक्स्ट्रा मध्ये. अनिकेत बिचुकले लाईमलाईट मध्ये येत आहेत. आजच्या दिवसातला अजून एक हिरो आपल्याला पाहायला मिळतो. अगदी आपल्या स्क्रीनवरती त्याला आपण पाहू शकता. अजून एक यंग टॅलेंटेड खेळाडू सेलम संघाचा. चर्चेचा विषय हा देखील बनतोय संपूर्ण दिवसभर. सेमीफायनलची मॅच, इम्पॉर्टंट मॅच, कशा प्रकारचा खेळ राहील. 32 धावा, 3 बॉल झालेत. मैदानाच्या चौफेर निखळ शांतता. प्रत्येक क्रीडा रसिक आता मॅचचा आनंद घेतोय. रिव्हर्स स्वीप, रिव्हर्स स्वीप, रिवर्स स्वीप चा प्रयत्न. सीधे उंगली से यदि घी निकल रही है तो उंगली क्यों टेढ़ी की जाए. कदाचित हाच प्रश्न पडलाय की काय. सरळ बॅटिंगने चांगली बॅटिंग करतोय, सरळ बॅटिंगने धाव फलकावरती धावा येत आहेत. हा जो इथं विकल्प अपनावला गेलाय, हा विकल्प कदाचित अंगलटी येऊ शकला असता. डॉट बॉलची झाली आहे सांगता. 4 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. 32 धावा धाव फलकावरती. सेमीफायनल 1 चा आनंद आपण सर्वजण घेताय. हवाई सफर एअर स्ट्राईक आणि फटका सजवला ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा येतोय घणाघाती प्रहार. मिळतील धावा 6. हा येतोय अजून एक नेत्रदीपक षटकार. पूल होता, पूलला मात्र गुल केलाय ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा येतोय 6 धावांसाठी गगनचुंबी षटकार. ऑफ स्टिकच्या खूप लांबून जाणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. विशालचं कौतुक करावं लागेल. छोटा पॅकेट बडा धमाका. व्हाईट बॉलचा कॉल इथे मात्र येतोय. राईट अप ओव्हर द विकेट. विशाल पुन्हा एकदा.
वेग 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 प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळतोय. वेगाने पूर्णपणे बीट केलंय. डॉट बॉलची झाली आहे सांगता. 39 धाव फलकावरती धावा येत आहेत. 3 षटकांचा तिसरा षटकाचा खेळ इथे प्रगतीपथावरती आहे. आणि आय थिंक या षटकातील ओव्हर झालंय. माफ करा 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 39 धाव फलकावरती आहेत. स्कोर 39. 3 षटकांचा होतो खेळ समाप्त. 13ची सरासरी इथे गाठली गेली आणि या सरासरीने जर का धावा येत राहिल्या तर मला असं वाटतंय की संघ जाऊन कदाचित 80-90च्या घरामध्ये पोहोचेल की काय. राऊंड द विकेट. नवीन गोलंदाज इथं आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती नवाज यांना आणलं गेलं. नवाज गोलंदाज येत आहेत. मैदानावरती आता आपण पाहतोय की नवीन गोलंदाज इथे नवीन विकल्प 4थ्या षटकासाठी वापरला गेलाय. तर गोलंदाज नवाज कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पहिला चेंडू तर योग्य टप्प्यावरती पडलाय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय छोटा पॅकेट बडा धमाका अर्थातच विनायक. जेवढ्या वेगाने टाकणार तेवढ्या वेगाने डिस्पॅच करणार. 6 धावांसाठी एक्झिक्यूट केले षटकार. विनायकच्या बॅटीमधून अजून एक मोठा फटका. हाइट कम फाइट ज्यादा. नाम ध्यान में रखना. विनायक है हमारा. चांगला फटका म्हणावा लागेल. विनोद नाव आहे. ओके आता क्रिक हिरोज वरती विनायक आले तर आपण त्यालाच कंटिन्यू करूयात. आई वडिलांनी पाळणा घातलाय त्याचा नामकरण केलंय विनोद त्याचं नाव आहे. परंतु क्रिक हिरोज वरती देखील एकदा नाव दिलं तर त्यालाच कंटिन्यू करा कारण की स्पर्धा भरपूर येतात आणि खेळाडूंची योग्य नावं जर का असेल तर त्याचा स्कोर त्याची स्टॅट्स वर्षानुवर्ष मेंटेन केले जातात. त्यामुळे प्लीज 12वा खेळाडू जो येतो त्याची भूमिका आहे योग्य नावं सांगणं. कमालीचा फटका. अफलातून टायमिंग. डोळ्याचं पारणं फेडणारा स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये. 4 धावांसाठी 1 बाउन्स. ओव्हर द रो. हा प्रेक्षकांमध्ये चेंडू. 4 धावांसाठी. नानी फेकीचा कौल पराभूत झाले तरी देखील चंबू मध्ये आनंद का होता याचं उत्तर आता विनायक मैदानाच्या आतमध्ये देतोय. प्रत्येक गोलंदाजाला डोकं खाजवण्यासाठी भाग पाडलंय. नख कुरतडण्यासाठी भाग पाडलंय. करावं तरी नक्की काय करावं. विनायक नावाचा एक मोठा प्रश्न डोळ्याच्या समोर आहे. हवेमध्ये 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 कॅच कंप्लीट. मोठी सफलता. नवाजला मिळाले पहिलं मोठं यश. कौतुक. ड्रिंक्स ब्रेक. ड्रिंक्स ट्रॉली घेऊन जायची मैदानाच्या आतमध्ये. हो यस आपण पाहतोय की आरोही ट्रॅव्हल्स सन्मान्य श्री समाधानजी घोडके साहेब यांचा आपण आभार व्यक्त करूयात. आणि त्यांनी सुपूर्द केलेली ही छोटी थार आपल्याला पाहायला मिळते. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतो ड्रायव्हिंग सीटवरती बंटीबाई बसलेत. तर आरोही ट्रॅव्हल्स पुरस्कृत केली गेलेली आमची इलेक्ट्रॉनिक छोटी 4 व्हीलर मैदानाच्या आतमध्ये आले. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आले. त्याच्यामध्ये आपण पाहतो की संपूर्ण मटेरियल लोड केलंय. ओव्हरलोड आहे ही गाडी परंतु इथं आरटीओ ऍक्शन घेऊ शकत नाहीये.
स्कोअरकडे थोडंसं आपण लक्ष केंद्रित करूयात. 50 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक हे प्रगतीपदावरती आहे. 2 चेंडूचा खेळ अद्याप देखील येणे शेष आहे, परंतु ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. नाव आहे संदीप पाटील. रिव्हर्स स्वीप बेताज बादशाह. चला सेलम टीम पाणी पिऊन घ्यायचंय. ड्रिंक्स ट्रॉली आली आहे. सेलम टीम जर पाणी हवं असेल तर प्लीज आपण पाणी घेऊ शकता. थंडी आता हळूहळू वाढू लागली आहे. काल देखील सायंकाळच्या सत्रामध्ये प्रचंड थंडी आम्हाला जाणवत होती. अगदी वारा देखील वाहत होता आणि थंडी, त्यामुळे सायंकाळच्या सत्रामध्ये अक्षरशः आपण पाहतोय की सर्वजण आखडून गेले होते आणि एवढ्या थंडीमध्ये देखील क्रिकेटर्स क्रिकेट खेळत होते. ही त्याहून अधिक अभिमानाची गोष्ट. 2 बॉल येणं बाकी आहे. टेबल्स इकडे सरांकडे. ड्रिंक्स ब्रेक इथे मात्र कंप्लीट होतोय आणि आता आपण पाहतो की आरोही ट्रॅव्हल्सची ही छोटी जिप्सी मैदानाच्या बाहेर येते. थँक्यू सो मच आरोही ट्रॅव्हल्स. नाव बॅक टू द क्रिकेट. विशाल पहिला विकेट घेतात 50 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज संदीप पाटील येतोय. आल्या आल्या पहिला चेंडू कॅच मिस होतोय. नशिबाची साथ म्हणावी लागेल ती म्हणजे टीम मराठा वॉरियर्सच्या पारड्यामध्ये आहे की काय असं म्हणावे लागेल. संदीप पाटील सारख्या खेळाडूचा तुम्ही जेव्हा झेल सोडता तेव्हा तुम्ही कॅच नाही सोडत तर जवळजवळ तुम्ही ती मॅच सोडत असता. मागील मॅच मध्ये काय बरसला होता निर्णायक क्षणावरती. या खेळाडूने मात्र एक अप्रतिम अशी खेळी दाखवली होती. एक अफलातून इनिंग त्याने साकारली होती आणि असा निर्णायक महत्वाचा खेळाडू आणि त्याची कॅच इथे थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकांनी सोडली आहे. लास्ट बॉल 1 टू गो. हा कॉन्फिडन्स येतो तरी कुठून हेच म्हणावं लागेल. मागील फटक्यावरती हीच कॅच बनली होती, परत तोच फटका खेळला, परंतु यावर्षी यशस्वी 4 धावा धाव फलकावरती. .54 54 धावा धाव फलकावरती आल्यात. 4 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 54 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ अद्याप देखील येणं बाकी आहे. कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकाला झाकावं आणि दुसऱ्याला बाहेर काढावं अशी काहीशी गत आहे मराठा वॉरियर टीमची. विनायक बाद झाले परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले, अर्थात संदीप पाटील. अजून एक मोठं नाव. मँगलोर परिसर, उडुपी परिसरामध्ये या खेळाडूला सातत्याने आवर्जून पाहिलं जातं. त्यांचा फेवरेट झोन आहे रिव्हर्स स्वीपचा, तिथंच ते टार्गेट करतायत. विशाल पुन्हा एकदा आणले गेले. ज्या विशालने त्याच्या मागच्या स्पेलच्या ओव्हरमध्ये विकेट प्राप्त केली होती, सर्वाधिक महत्वाची अर्थात विनायक नावाची, आणि कदाचित पुन्हा एकदा एक ब्रेक थ्रू देण्यासाठी कदाचित रियाज यांनी विशालला पाचारण केले की काय म्हणावं लागेल. स्ट्राईक वरती आपण पाहतो एक मोठा फलंदाज अर्थातच संदीप पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज संपूर्ण दिवसभर या खेळाडूने अक्षरशः वेळ लावलंय. प्रत्येक क्रीडा रसिक आता संदीप नावाचं ताईत गळ्यामध्ये बांधून या स्पर्धेला इथे एन्जॉय करतोय.
55 धावा, एक फलंदाज बाद, 5 चेंडूचा खेळ अद्याप देखील येणं बाकी. आता आपण पाहतो की रिव्हर्स साठी प्लेअर तैनात केला गेलाय, ही चांगली स्ट्रॅटेजी म्हणावं लागेल. ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात पॉइंटच्या दिशेमध्ये. 1 रन जरूर मिळेल. डावखुराचा फलंदाज राहुल स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो. राहुल चार्ज घेतील का? आतापर्यंत राहुल कदम यांनी 10 चेंडूचा सामना केलाय, 18 धावांची चांगली इनिंग साकारली आहे. भरपूर प्रचंड वेगवान चेंडू, अधिक उसळी घेणारा, पंचांचा इशारा इथं व्हाईट बॉलचा येतोय. अधिक उसळी घेतली गेली होती की काय म्हणून पंचांनी देखील इशारा दिलाय. 1 फॉर दी ओव्हर, 1 बाउन्स इथे कॉल दिलाय. आता दुसरा जर का बाउन्स आला तर मात्र तुम्हाला दंडित केलं जाईल. खांद्यांचा अतिरिक्त वापर, रिस्टचा अतिरिक्त वापर केला गेलाय. चेंडू मात्र वेगाने उसळी घेतोय. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळालाय. हवेमध्ये ठोकलाय क्षेत्ररक्षक रियाज. कॅच कंप्लीट, विकेटचं पतन. फलंदाज राहुल कदम, खेळीचा होतो अंत. चांगला विकेट, मोठी सफलता. तर याच दरम्यान आपण पाहतोय की आबा शेठ मेटकरी साहेबांचं देखील इथं शुभागमन झालंय आणि युनायटेड स्पार्टन क्लब यांच्या माध्यमातून स्पार्टन कप 2026 च्या मैदानावरती साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. आबासाहेब मेटकरी, तुम्ही आलात, नक्कीच या स्पर्धेला 4 चांद लागलेत. आपण व्यासपीठावरती विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे, हीच आम्ही तुम्हाला विनंती करतो. तर नक्कीच आपण पाहतो की माजी खेळाडू आहेत, युनायटेड स्पार्टन क्लबचे आणि त्याचबरोबर शिवाजीनगरचा डॉन म्हणून ज्यांना संबोधले गेले असे आबासाहेब मेटकरी आमच्या समोर जुडले गेलेत. आणि डॉन व्यासपीठावरती आलाय, परंतु या डॉनच्या पाठी 11 मुलकों की पोलीस नाहीये. हा डॉन चांगला आहे, सभ्य आहे, फक्त मैदानाच्या आतमध्ये विरोधकांसाठी डोकेदुखी होता. तर या त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात आणि त्यांना देखील घेऊन जाऊयात मैदानाच्या दिशेने. आपण पाहतोय 57 धावा फलकावरती आल्या. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी. या षटकातला विशालने अजून एक विकेट घेऊन दाखवली आहे मित्रांनो. खोलात टाकला होता चेंडू, वेगवान चेंडू होता, यावेळेस थेट फेकी स्ट्रायकर एंड वरती होती. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. धाव संख्येवरती आता अंकुश लागलाय. फलंदाज विनायक बाद झाला आणि तिथून आपण पाहतोय की कुठेतरी या धावत्या वेगवान ट्रेनला रेड सिग्नल दिलाय गोलंदाज विशाल यांनी. 58 रन, 2 बॉल अद्याप देखील शेष. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरले गेले. 30 यार्ड सर्कल मध्ये आपण पाहतोय की तब्बल 6 खेळाडू क्षेत्ररक्षण करतायत. गोलंदाज, यष्टिरक्षक, त्याच्याबरोबर उर्वरित 4 क्षेत्ररक्षक आणि 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. ऑन साइडला स्लॉक स्वीपच्या माध्यमातून ठोकलाय फटका. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये थांबणार नाहीये. धावणारे, पळणारे आणि 4 धावांची मोहर स्कोअर कार्ड वरती लावणारे. थप्पा लावलाय चौकाराचा. काय फटका आहे, काय टायमिंग आहे, जबरदस्त अफलातून क्रिकेट. आतापर्यंत तुम्ही मला रिव्हर्स साठी प्लेअर लावत होता, मी फाईन ला देखील खेळू शकतो, मी ऑन ला देखील खेळू शकतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे, मी फक्त तोडतो, हेच काहीतरी सांगतोय फलंदाज पाटील, संदीप पाटील. सेलम संघाला पुन्हा एकदा एखाद्या विकेटच्या शोधामध्ये भरकटावं लागेल. विशाल जोपर्यंत आहे तोपर्यंत या आशा आणि अपेक्षा पूर्ण होऊ शकतात. चांगला कमबॅक, चांगला चेंडू होता, सन्मान दिलाय. मोठ्या फलंदाजाची ही सर ओळख असते, चांगल्या चेंडूंना सन्मान देणं, खराब चेंडूंवरती प्रहार करणे. आणि आपण पाहतोय की स्कोर जाऊन पोहोचतोय 63, 5 ओव्हर 63.
आमच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की हेलो 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 नहीं उधर से निकला उससे निकाला कुछ तो हेलो 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 थोड़ा आवाज बढ़ेगा क्या थोड़ा सा बढ़ा दो थोड़ा सा ज्यादा नहीं हॅलो हॅलो थँक्यू धन्यवाद. तर नुकतंच आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं नुकतं शुभागमन झालंय अर्थातच आरोही ट्रॅव्हलचे सर्व आदरणीय समाधानजी गुडके साहेब यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. संपूर्ण भारतवर्षामध्ये जर का तुम्हाला सुखरूप प्रवास करायचा असेल आनंददायी आणि सुरक्षित हॅलो 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 हेलो 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 यस थँक्यू. तर संदीप पाटील देखील बाद झाले परंतु व्यासपीठावरती आलेले आमचे सन्माननीय अतिथी समाधानजी गोडके साहेब यांची चर्चा चाललेली. संपूर्ण भारतवर्षामध्ये आपण पाहतो की ज्यांच्या माध्यमातून सुरक्षित सुखरूप आणि दर्जेदार इथे सेवा प्रदान केली जाते. अर्थातच सध्याच्या घडीला या बँगलोर शहरामधील एक अग्रगण्य नामांकित नाव आरोही ट्रॅव्हल्स याचे सर्व समाधान साहेब आमच्या समोर जुडले गेले. तर समाधानजी गोडके साहेब यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात आणि त्यांना देखील घेऊन जाऊयात मैदानाच्या दिशेने. थोड्याच वेळामध्ये जी ड्रिंक ट्रॉली आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळते अर्थातच एक छोटी जिप्सी जिच्यावरती आरोही ट्रॅव्हल्स लिहिलं गेलंय ड्रिंक्स ट्रॉली थोड्याच वेळामध्ये येणार आहे. चला काय झालंय मॅच थांबवू नका 63 धावा 4 बॉल शेष. नरेश बॉलिंग मार्कवरती आपल्याला नरेश पाहायला मिळत आहेत. सर्वाधिक विश्वसनीय गोलंदाज जर का रियाज मुलानी यांचा कोण असेल तर तो म्हणजे नरेश. गेली कित्येक वर्ष सातत्याने या संघामध्ये एखाद्या अभेद भिंतीप्रमाणे तटस्थ उभा आहे हा गोलंदाज. असंख्य सारे उन्हाळे पावसाळे ज्यांनी अगदी जवळून पाहिलेत वेळोवेळी क्षणोक्षणी जेव्हा गरज लागली त्या वेळेला नरेशला आठवण केली गेली आणि नरेशने आपलं काम चोखपणे बजावलंय. आणि आता मात्र आपण पाहतो की बॅटिंग पॉवर प्ले मध्ये या गोलंदाजाला पाचारण केलं गेलंय आणि आल्या त्याने संदीप पाटील यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा इथं मात्र येतो. 64 धावा आपल्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय मोठा फटका हवेमध्ये गॅप शॉट सिलेक्शन लॉंग ऑफरी लॉंग ऑनच्या मधून चेंडू फरार. युनायटेड स्पाडन चषक येतो चौकार. फलंदाज विशाल गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि उपस्थिती दर्शवतायत. अक्षय गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आलेत उपस्थिती दर्शवतायत. देहबांधा मजबूत आहे आणि शॉट देखील तेवढेच मजबूत आहेत. स्ट्राईक वरती पण आपण पाहतोय की नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय विशाल गायकवाड आणि स्ट्राईक वरती आहेत अक्षय गायकवाड. फुल टॉस बॉल मिस झालेत. ही स्पेशालिटी नरेश यांची. कधी ते तुम्हाला चकवा देतील ना हे तुम्हाला देखील कळणार नाहीये. गावाकडे गेलं घाटावरती गेलं तर चकवे लय मिळतात आणि असाच काहीसा चकवा इथं मात्र दाखवलाय नरेश यांनी. डॉट बॉलची केली जाते सांगता स्कोर कार्ड स्थिरावले 68 घरामध्ये. 6व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहेत.
शेवटचा बॉल नरेश यांचा. काय करतील अक्षय? बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नरेश समोर 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 ठोकलाय. विशाल तिथे उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल विशाल यांचं. स्कोर आपण पाहतोय 68. 68 धावा इथे धाव फलकावरती अंकित केले गेले. 3 फलंदाज इथे मात्र बाद झालेत. 6व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहेत. पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी आहेत. तिसरे पंच इथे मात्र करडे नजरेने इथे पाहतायत. एखाद्या घारीची नजर आकाशामधून जमिनीवरती असलेल्या शिकारावरती असते ना, त्याच प्रकारचं काम आमचे कॅमेरामॅन करतायत. अंपायर, रनिंग बिटवीन द विकेट कितने थे अभी? रन्स कितने दौड़े? 2 रन्स दौड़े, राइट? यस, 2 रन दौड़े. 70 रन्स. 7 ओवर का यहाँ पे खेल समाप्त हुआ है दोस्तों. और 7 ओवर के समाप्ति के बाद स्कोर की यदि बात करेंगे तो 70 का आंकड़ा यहाँ पे 6 ओवर. सॉरी, मी बघत होतो, तुम्ही मला ऐकताय की नाही? यस, ही आमची टेस्टिंग असते, ही आमची एक शाळा असते. फिशर टेस्टिंग पेक्षा आम्ही डेंजर आहोत. 6 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 70 धावा धाव फलकावरती आले. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. सेलम संघ तुमचा 12वा खेळाडू इथून हल्लाय. तुमचा 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मधून हल्लाय. अमित बिचुकले. यहाँ पे व्यासराज सर ने शायद सुना और हमारे कॉम्बॉक्स की तरफ ले दौड़ पड़े. व्यासराज सर, हम भी देख रहे थे, आप हमें सुन रहे हो या नहीं? तो निश्चित तौर से हमारे टाइटल स्पॉन्सर फिशर्स निश्चित तौर से एक पूरे विश्व का एक विश्वसनीय नाम जिनके माध्यम से अलग अलग टेस्टिंग की मशीनें बनाई जाती है. हवेमध्ये चेंडू. रियाजने पकडला कॅच. विकेटचं पतन. फलंदाज विशाल गायकवाड बाद. तर आपण पाहतोय आमचे महेशजी बेरकळे यांचे दोन्ही बंधू अर्थातच उमेश आणि रमेश ट्विन्स इथे आलेत. त्यांचं आपण वेलकम करूयात. मी म्हणेन की तर नक्कीच आमच्या बरोबर सकाळपासून होते, दुपारपासून होते आणि अगदी त्यांचे काही शब्द मी ऐकले की मॅच बघायची तर कॉम्बॉक्स मधून बघा, परंतु यावेळेस ऑन साइडला दे तडाखा, घे छक्का, येतोय षटकार. जेवण करताना निहाल माझ्या बरोबर बसला होता. निहाल मला आवर्जून म्हणला होता की या वर्षी बॅटरीचा काय फ्लो लागत नाही बाबा, फक्त बॉलिंग वरतीच मला थांबावं लागेल. परंतु त्यांनी सांगितलं प्रयत्न सेमीफायनल मध्ये जरूर करेन, झाला तर हंगामा नाहीतर घरी परत. आणि आता आपण पाहतोय की हा बुमबुम पांड्या मैदानाच्या आतमध्ये परसलाय. 76 धावा धावफलकावरती आल्या. 3 चेंडूचा खेळ अद्याप देखील येणं बाकी आहेत. आम्ही त्यांच्यावरती हल्ला बॉल चढवलाय. निहाल यांनी
डाऊन द ट्रॅक कमालीचा कमबॅक, चांगली गोलंदाजी अमित बिचुकले यांचं कौतुक करावं लागेल. सॉरी माफ करा. चल अमितच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. लांब लचक रनअप, उंच पुरा देह बांधा. हो पिक केलाय गुल केलाय. काय टायमिंग साधलं गेलंय. मिडल ऑफ द बॅट चेंडूचा संपर्क अचूक, धावा अचूक. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. 2 मोठे स्ट्रोक, 82 धावा फलकावरती. सेलम संघ आता विचार करू लागलाय नक्की करावं तरी काय करावं. कोण थांबवेल या नेहलला. एकाला झाकावून दुसऱ्याला बाहेर काढावं म्हणजे शेवटचा फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये येऊन षटकार ठोकू शकतो. ही ताकद आज आणली मैदानावरती अर्थातच मराठा वॉरियर्स कर्नाटका टीमने. रियाज मुलानी आता विचार करू लागलेत. मोठा प्रश्न पडलाय. 1 विकेट हवाय. शेवटचा बॉल या षटकातला. समोर आपण पाहतोय निहाल. खोलात टाकला होता. खोलर पद्धतीचा चेंडू डॉट बॉलचे होते सांगता. षटकाचा झालाय खेळ समाप्त. रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसरे पंच. डॉट बॉल. 7 षटकांचा होतोय खेळ समाप्त आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन थांबतोय 82च्या घरामध्ये. प्रश्न विचारला होता संतोषजी यांना टॉस बॉक्स मध्ये, तुमचा निर्णय काय असेल, कितपत धावा करण्याचा प्रयत्न कराल. त्यांनी आवर्जून सांगितलं होतं की 75 ते 70 गाठण्याचा आम्ही काही करून प्रयत्न करू आणि अपेक्षाप्रमाणे त्यांची फलंदाजी झाली आहे. 82 धावा. संतोष कदम, माफ करा संतोषजी कदम यांनी एक वक्तव्य केलं होतं की आम्ही 70-75 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू, परंतु आता धावा त्याच्या पलीकडे गेल्यात. 82 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. शेवटचे 6 बॉल शेष आहेत. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाजीचा विकल्प. नरेश यांना पुन्हा एकदा पाचारण केले गेले शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल उजव्या इष्टीच्या खूप लांबून जाणारा. किती धावा आतापर्यंत खर्च केल्यात याहून अधिक महत्वाचं की शेवटच्या ओव्हरमध्ये किती कमीत कमी आम्हाला धावा देऊ. गेले तर गंगेला मिळालं ही थिंकिंग ठेवावी लागेल आणि पुढे 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 जावं लागेल. घड्याळीचे काटे आम्हाला सांगतात की 5:53 अर्थातच 6 वाजलेले आहेत. हा 17चा खेळ 6 वाजता संपेल आणि 6:45ला ठीक ही मॅच संपेल. त्याच्यानंतर 2 मॅचेसचा खेळ येणं बाकी असणार आहे. फुल टॉस बॉल इथं मिस झालेत. अक्षय गायकवाड खूप कमी वेळेला अशा प्रकारचे खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु यावेळेस आपण पाहतो की बीट झालेत पूर्णपणे. हा भाऊ भरपूर काय सांगतायत. मनामध्ये प्रिडिक्शन केला होता की मला ऑन साइडलाच खेळायचंय. चेंडू नीटचा बॅटीमध्ये येत नाहीये. बॅटीचा इनसाइड एज घेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट बॉलची झाली आहे सांगता. नरेशला मिळाली संधी पुन्हा एकदा कमबॅक करण्याची. 83 रन्स. अजून एक चांगला चेंडू कॉल दिला गेलाय. रनआउटची संधी. नरेश रनआउट करतील का. हो प्रयत्न चांगला आहे. यशस्वी देखील होते. फलंदाज बाद होतील. अक्षय गायकवाड. रियाज यांचा सर्वाधिक विश्वसनीय गोलंदाज आणि सर्वाधिक जुना पाठीराखा आणि सहकारी मित्र अर्थात नरेश आता धावून आलाय सेलम संघासाठी. मागील षटक देखील त्याचं कमालीचं राहिलं आणि या षटकामध्ये देखील आपण पाहतोय की मोठ्या धावा तो देत नाहीये. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आणि या स्लॉग ओव्हर मध्ये फलंदाजांना डांबून ठेवण्याचं काम तो करतोय. पायामध्ये बेड्या लावल्यात, साखळ्या बांधल्यात आणि त्याची चावी स्वतःच्या खिशामध्ये ठेवतोय की काय. 83 रन्स. लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. सेमी फायनलचं पहिलं सत्र आपण अनुभवताय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहेत. इनफॉर्म फलंदाज निहाल तुमच्या समोर आहेत. हो काय या खेळाडूला इनफॉर्म फलंदाज म्हणलं जातं याचं प्रत्यक्षीकरण दाखवलं जाते.
प्रात्यक्षिकरण दाखवलं जातंय. षटकाराला 89 धावा. $89 रन्स. कोण थांबवल या निहालला आणि नेहाल कसला थांबणार हाच एक मोठा प्रश्न आहे. चेंडू शोधण्यासाठी आपण पाहतोय की यंत्रणा लावली आहे तिथं. या बिचुकले लवकर या खालती. वरती कुणी जाऊ नका. एखाद्या पाहुण्याने तिथं दर्शन दिलं तर वर्षभर आठवण जाणार नाही. या खालती या. 89 धावा फलकावरती. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. निहाल खूप चांगल्या लयमध्ये खेळतात. 3 षटकार आतापर्यंत त्यांनी ठोकलेत. 5 चेंडूचा सामना करत असताना 18 धावांची एक वेगवान इनिंग, मॅरेथॉन इनिंग त्याने साकारली आहे. शॉर्ट अँड स्वीट आणि परफेक्ट इनिंग इथं मात्र आपल्याला पाहायला मिळते निहाल यांच्या माध्यमातून. शेवटचे अद्याप देखील 3 बॉल बाकी आहेत. निहाल स्ट्राईक वरती उपस्थित आहेत. अपेक्षा याच असणार आहेत मोठ्या फटक्यांच्या. नरेश त्यांना थांबवतील का? निहाल वर्सेस नरेश. व्हाईट बॉलचा इशारा. रिव्ह्यू साठी कॉल दिलाय. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. आमचे पंच रणवीर सर इथे पाहनिशा करतील. विनायक भाऊ, शेवटी बाबूभाईंनी बॉल शोधूनच काढला. हेच कारण आहे संतोष भाऊ तुम्हाला घेऊन फिरतात. हे बाबूभाई का स्टाईल आहे. शेवटी तो मॅच बॉल त्यांनी शोधूनच काढला. बघूयात पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी आहेत. पंच काय इशारा देतील. काही नवीन नियम आलेत इंटरनॅशनल क्रिकेटचे. या सर्व गोष्टींची पाहनिशा केली जाईल. नीट अँड क्लीन ऍक्शन नरेश यांची. स्लो मोशन मध्ये आपण पाहतोय चेंडूचं पिचिंग, बॅट्समनची पोझिशन कुठं आली आहे, त्याचा रीच, या सर्व गोष्टी इथं पाहनिशा केल्या जातील. आणि त्यानंतर मात्र आमचे पंच इथं इशारा जरूर देतील. स्क्रीनवरती आपण पाहतोय एक वेगळ्या शैलीमध्ये उभा असलेला निहाल. व्हाईट बॉलचा इशारा. कॉन्फिडंट होते पंच. व्हाईट बॉलचा इशारा इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या माध्यमातून स्कोर कार्ड वरती इजाफा आपल्याला पाहायला मिळतोय. 90 धावा धावफलकावरती आल्यात. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. नरेश लेफ्ट ओव्हर द विकेट निहाल यांच्यासाठी. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, पावलांचा वापर, पदिललित आपल्याला पाहायला मिळते, परंतु बॉल डॉट निघतोय. नरेशची स्पेशालिटी आहे मित्रांनो. नरेशकडे ती क्षमता आहे, व्हॅरिएशन आहे. प्रत्येक चेंडू वेगळ्या टाकण्याची तो धमक ठेवतो. आणि निहालला कदाचित त्यांनी रीड केलंय की काय असं म्हणावं लागेल. एक षटकार जरूर आलाय परंतु प्रत्युत्तर देणे आम्ही देखील जाणतो. डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 90 धावा धावफलकावरती. शतकाला गवसणी घातली जाणार का? शेवटचे 2 बॉल, 2 मोठे फटके. निहाल खेळणार का? बॅटीचा आउटसाइड एज. एक तेरी तो एक मेरी, सो सोनार की तो एक लोहार की, हे सांगतायत फलंदाज बाद. नेक्स्ट मॅचचा टॉस युनायटेड स्पार्टन अर्थात स्पार्टन 11 आणि त्याचबरोबर विनंती असेल रायगड आरसीसी चेन्नई. शेवटचा बॉल असणार आहे. चला रायगड स्टार सीसी टीमचे कॅप्टन टॉस साठी या. रायगड स्टार सीसीचे कॅप्टन
शेवटच्या अंतिम बॉल वरती चौकार ठोकला, निर्णायक चौकार. या 4 धावा धाव फलकावरती येत आहेत. पहिल्या सत्राचा होतो खेळ समाप्त आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आले आहेत 95 धावा. 96 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं. 96 विल बी द टू विन. कुमार सूर्यवंशी आमच्या समोर जुडले गेलेत आणि पृथ्वीराज यायचे आपण. पृथ्वीराज, आय थिंक माझा आवाज पृथ्वीराज पर्यंत येत असेल. यस, आइए प्लीज. अजय राज सर, थोड़ा वक्त बचा है तो प्लीज जो हमारे स्पॉन्सर है उनका हम शुक्रिया अदा करना चाहेंगे आपकी तरफ से. थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद. मुझे लगा अभी भी आगे बढ़ने वाले हैं. प्रशांत जी बहुत शानदार तरीके से आपको विवरण सुना रहे थे. ये एक और बार फिर से स्वागत करते हैं शानदार क्रिकेट श्रृंखला में. स्पार्टन्स कप 2026 सीजन 2. पिछले साल इस क्रिकेट श्रृंखला का जन्म हुआ इसी मैदान पर. स्पार्टन्स ग्रुप के तमाम आयोजनकर्ताओं को मैं हैट्स ऑफ कहता हूं कि क्रिकेट श्रृंखला अगर बनाएं तो इस तरह से बनाया जाता है. एक नया उदाहरण आपने दिया है. पहले साल में जो यादगार सफल क्रिकेट श्रृंखला बनी उसका स्वाद चखने के पश्चात जाहिर है एक और नया ताजा मैच श्रृंखला बनानी थी और उसको यहां पे उस श्रृंखला की रचना की. और ऐसे में एक और यादगार क्रिकेट श्रृंखला सालों तक याद रहेगी. इस सॉफ्ट टेनिस में निश्चित तौर पर स्वर्णिम अक्षरों में लिखी जाएगी. और इस क्रिकेट श्रृंखला में खास तौर पर आप जानते हैं कुछ पलों के लिए फिर से प्रशांत जी माइक्रोफोन पर. आबासाहेब मेटकरी आमच्या समोर जुडले गेलेत. अर्थातच माजी खेळाडू स्पार्टन, त्याचबरोबर डॉन म्हणून ज्या नावाला संबोधले गेले. सर, तुम्ही आपण पाहतोय की तुम्ही गेल्यानंतर मुलांनी थोडीशी प्रगती केली, खूपच केली. हा, येस, बोलायला हऊयात. गोल्ड कोटेड कॉइन आता वापरल्या जाते आणि जो नाणेफेकीचा कौल जिंकेल त्याला हे गोल्ड कोटेड कॉइन दिलं जाणार आहे. सेमीफायनलची इम्पॉर्टंट मॅच आहे आणि इथून जो जिंकल तो थेट फायनल मध्ये जाईल आणि एक पारितोषिक आपल्या नावावरती घेईल. तर आपण तुमच्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत. एकीकडे आपण पाहतोय टीम स्पार्टन अर्थात युनायटेड स्पार्टन 11 कुमारजी यांना आपण पाहू शकता. दुसरीकडे आपण पाहतोय पृथ्वीराज अर्थातच रायगड स्टार सीसी चेन्नई. कॉल असेल कुमार भाऊंचा, चालेल ना? चलेगा ना? कुमारने कॉल दिया तो नो प्रॉब्लेम. ओके, चला मिटकरी साहेब. नाही, बोललाच नाही कुमार, काय बोललाच नाही. आपण पलीकडे गेलो असतो. हेड इज अ कॉल आणि हेड इथे आलाय. कुमार भाऊ टॉस जिंकलात, काय निर्णय असेल? बॉल फर्स्ट. गोलंदाजी करत विरोधी संघाने कमालीची धावसंख्या चेस केली होती टायगर्स संघासमोर, पुणे टायगर्स संघासमोर, मराठा टायगर्स संघासमोर. तर कितपत धावसंख्येसमोर यांना थांबवाल? 70-80 तिथपर्यंत आम्ही थांबवायचं प्रयत्न करें. इस पूरी श्रृंखला की यदि बात करेंगे तो काफी अच्छी अच्छी टीमों के साथ आपने दो हाथ किए, बहुत बड़ी बड़ी टीमों को अपने श्रृंखला से बाहर निकाला. लेकिन अभी अगर देखा जाए तो एक बड़ा माइलस्टोन आपके सामने आया जिसका नाम है स्पार्टन 11. क्या रणनीति है मन में,
कितने रन्स इनके खिलाफ आप बनाना चाहोगे? नियरली 90 to 95. 90 to 95. तर निश्चित स्वरूपाने खूप सारे शुभेच्छा, ऑल द बेस्ट आपको और आपकी टीम को. आणि मेटकरी साहेब ठरल्याप्रमाणे एक गिफ्ट तुम्हाला त्यांना द्यायचंय. तर आपण पाहतो की कुमारजी यांना मात्र हे गिफ्ट दिलं जातं. नाणी फेकीचा कौल ते जिंकलेत आणि त्यांना मात्र सन्मानित केले जातंय मेटकरी साहेबांकडून. आबासाहेब एक प्रश्न तुम्हाला विचारतो, थांबायचंय तुम्हाला. कॅमेरामॅन थोडंसं इकडे फोकस करा. एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा आज आपल्या मित्रांनी इथे आयोजित केली आहे. वाटलं देखील होतं का अशा प्रकारचं एवढं मोठं आयोजन बँगलोरमध्ये स्पार्टन करतील? 2 शब्द या आयोजनासाठी. नक्की वाटलं होतं आणि प्रतिवर्ष ह्याच्यापेक्षा जास्त अजून छान करू पण, आणि आमचा सपोर्ट कायम त्यांच्यासोबत आहे. आणि स्पार्टन्सचा खेळाडूच आहे. आता थोडं वर्ष झालं खेळायचं बंद केलं, बट आय ऑलवेज सपोर्ट स्पार्टन्स. तर नक्कीच हे होते आमचे आबासाहेब मेटकरी यांनी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. थँक्यू सो मच सर. या भेटूयात व्यासपीठावरती कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ बँगलोर अजय राज सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. थैंक यू प्रशांत जी, बहुत बहुत धन्यवाद. आइए इस वक्त खेल के टेम्पो को बढ़ाते हैं. रोमांच बढ़ता हुआ पहला सेमीफाइनल मैच जो कि कांटे का मुकाबला हो रहा है और पहला बहुमूल्य विकेट जो कि गिर चुका है. इस वक्त 2 बल्लेबाज परिस्थिति को संभालने के लिए आ चुके हैं. लक्ष्य एक बहुत बड़ा विशाल 96 रनों का, और ऐसे में इस पहले मुकाबले में कौन जीतेगा? दूर वाले छोर से गेंद को लेकर गेंदबाज तैयार. ऑफ स्टंप के बाहर थी, बल्ले का सिरा दे गए गेंद को खेलने के प्रयास में. विकेट कीपर ने थोड़ा सा डाइव लगाकर गेंद को रोकने का प्रयास किया. जब तक शॉर्ट मैन में गेंद को फील्ड किया जाता है, बल्लेबाज के पास 1 रन को दौड़कर पूरा करने का समय. स्नॅक्स काउंटर चालू झालेत. चहा आणि त्याच्याबरोबर आपण पाहतोय की बटाटे वडे आपल्या सेवेसाठी सज्ज झालेत. तर मी विनंती करतो सर्वांना की प्लीज आपण चहाचा आस्वाद घ्या, बटाटे वडे खावा आणि त्याचबरोबर स्पार्टन कप ही स्पर्धा देखील एंजॉय करा. देखिए सबसे गुजारिश रहेगी, हमारा टी काउंटर और साथ ही साथ स्नैक्स काउंटर स्टार्ट हो चुके हैं. गरम गरम लजीजदार बटाटे वड़े आपका इंतजार कर रहे हैं और साथ ही साथ कड़क चाय आपकी राह देख रही है. तो कृपया करके जल्द से जल्द आइए और चाय की इस चुस्की के साथ इस टूर्नामेंट का आनंद लीजिए. थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद. धनराज इस वक्त स्ट्राइकर पर है. उमेश गेंद को लेकर तैयार हो रहे हैं और जैसा प्रशांत जी ने आपको बताया, गर्मा गर्म चाय और पकोड़े भजिया सब कुछ तैयार है. इस मैच गेंद बहुत खूबसूरती के साथ धनराज ने गेंद को पुल कर दिया मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर और ये 4 रन. लाजवाब चौका, और इस चौके के प्रोजेक्ट है स्पार्टन कप 2026 सीजन 2. डीजे थैंक यू डीजे, थैंक यू. उमेश की गेंद राउंड विकेट. एक और बार पुल करने का प्रयास था, गेंद लेग स्टंप के बाहर थे. उस गेंद को पुल करने के प्रयास में बीट हो गए और 1 रन को दौड़कर दोनों बल्लेबाजों ने पूरा कर दिया. अंपायर ने कहा कि 22 है. 22 के इस रन के साथ रन्स बढ़कर पहुंच चुका है 7. 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक छोर पर रियाज जो कि टीम के कप्तान हैं, दूसरे छोर पर धनराज. दोनों लंबे डील डॉल वाले हैं, लंबे कद काठी वाले हैं, लेकिन इस वक्त बल्लेबाजी का कद उनका बहुत बड़ा होना चाहिए क्योंकि सामने उनके 96 रनों का लक्ष्य है. उमेश एक और बार गेंद को लेकर तैयार. आउट विकेट. उनकी गेंद ऑफ स्टंप के बाहर थी. शॉट ऑफ लेंथ गेंद को जी आक्रामक तरीके से ड्राइव करना चाहते थे, चूक गए, मिस कर गए और इसी के साथ ओवर समाप्त हो चुका है. पहले ओवर के समाप्ति पर रन्स बन चुके हैं मात्र 7. 1 विकेट के नुकसान पर 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. स्पार्टन्स कप 2026 की रचना आइए आपको बता दें. गोल्ड एंड सिल्वर रिफाइनरीज ऑफ ऑयल इंडिया हार्ड टेनिस वर्ल्ड क्रिकेट टूर्नामेंट डे एंड नाइट की यह क्रिकेट श्रृंखला यादगार निश्चित तौर पर. प्रशांत जी ने आपको रिफाइनरीज के बारे में बताया कि रवि जी ने बताया कि किस तरह से हम विश्वास रखते हैं और ऐसे में कहना होगा कि बहुत यादगार क्रिकेट श्रृंखला की रचना की गई. सबसे पहले हमारे जो हॉनरेबल चीफ गेस्ट आए थे उनको हम एक और बार याद करते हुए धन्यवाद अर्पण करते हैं. श्री सप्तगिरी गौडा AR प्रेसिडेंट बीजेपी बैंगलोर सेंट्रल डिस्ट्रिक्ट के, फॉर्मर प्रेसिडेंट बीजेपी युवा मोर्चा के, उनको बहुत बहुत धन्यवाद. वो अपना कीमती वक्त हमारे साथ यहां पर बिता कर निकल गए. टाइटल स्पॉन्सर जो कि हमारे फिशर के श्री राकेश भान और मिस्टर भरत पाटिल, इनको भी बहुत बहुत धन्यवाद. वेन्यू स्पॉन्सर HDFC लाइफ इंश्योरेंस, आप जानते हैं, सर उठा के जियो, क्या बात है. रिंग्स टोली हमारे पास पहले इस गेंद पर आते हैं.
बैकफुट पर जाकर गेंद को कट करने का प्रयास था, दिशा से भटकी हुई गेंद थी, विकेट कीपर ने गेंद को गैदर कर लिया, रन लेने का अवसर नहीं है। एक छोटा सा नन्ना सा जिप्सी आपने देखा, ड्रिंक्स ट्रॉली आरोही ट्रेवल्स की करता धरता मिस्टर समाधान गोड़के, जिनको बहुत बहुत धन्यवाद। फुट स्पॉन्सर स्पार्टन्स यानी कि यूनाइटेड स्पार्टन्स ग्रुप था। जर्सी स्पॉन्सर्स हमारे नाना शिंदे, मिस्टर नाना शेंडगे है, क्षमा प्रार्थी। और फर्स्ट प्राइज स्पॉन्सर इस विजय गेंद फिर से ड्राइव करने के प्रयास में चूक गए। फर्स्ट प्राइज स्पॉन्सर जो कि बहुत बड़ा नगद पुरस्कार, और आराध्य सिल्वर मिस्टर नीलेश शेथोड़े जो कि उनकी तरफ से दिया गया, उनको बहुत बहुत धन्यवाद। सेकंड प्राइज स्पॉन्सर सृष्टि कॉर्पोरेशन के मिस्टर रवि सूर्यवंशी, उनको भी हृदय से आभार प्रकट करते हैं। एक और गेंद को लेकर निहाल लंबी दौड़ के साथ तैयार हो रहा है, और विकेट ये गेंद जड़ में डाली गई, गेंद को खूबसूरती के साथ जड़ से निकालकर लॉफ्ट कर दिया। मिड विकेट वाइडिश में फील्डर गेंद के ऊपर आ चुके हैं, एक रन लेने का अवसर। ट्रॉफी स्पॉन्सर मिस्टर गणेश अटकरी है, उनको बहुत बहुत धन्यवाद। और मोस्ट वैल्यूएबल प्लेयर स्पॉन्सर पीएसजी यानी कि मिस्टर सागर शितोड़े, उनको भी आभार प्रकट करते हैं। एक और गेंद को लेकर फिर से तैयार निहाल, उनके गेंद को लॉफ्ट कर दिया, लॉफ्टेड ड्राइव करने का प्रयास, फील्डर मिड ऑफ पर मौजूद थे लेकिन उनके हाथ से गेंद छूट गई। बहुत अच्छा मौका हो सकता था लेकिन होनी को कौन टाल सकता है, बाल बाल बच गए बल्लेबाज। इस गेंद को स्ट्रोक में बदलने के प्रयास में कुछ देर हवा में जरूर रही थी गेंद, और कैच का मौका जरूर बन सकता था लेकिन फील्डर के हाथ से गेंद छूट गई और बल्लेबाज को जीवनदान प्राप्त हो चुका है। हाई आर्म एक्शन के साथ दयाल की गेंद, विकेट कीपर ने अपने हथेली में कैच कर लिया। क्या जबरदस्त कैच है, स्पार्टन का खूबसूरत कैच। डीजे ये पता है, शिव शक्ति ग्रुप। थैंक यू डीजे। आइए हमारे स्पॉन्सर्स की और एक और बढ़ते हैं, उनको धन्यवाद देना हमारा फर्ज है क्योंकि उनकी बदौलत ये यादगार क्रिकेट श्रृंखला की जो कि रचाई गई है, बैकबोन बनकर उन्होंने इस क्रिकेट श्रृंखला को योगदान दिया। बेस्ट बैट्समैन स्पॉन्सर हमारे पास शिव शक्ति ग्रुप के मिस्टर बबन शेठ कोडक, और उसके अलावा आदर्श गोल्ड एंड सिल्वर रिफाइनरी मिस्टर अधिक डोंबाले, उनको भी बहुत बहुत धन्यवाद। गेंद बाउंड्री लाइन के बाहर गई और ये 4 रन। चौके किस रूप में बनेंगे, विकेट किस रूप में गिरेंगे, ये कहना मुश्किल है क्योंकि ये क्रिकेट है। बेस्ट बॉलर स्पॉन्सर हमारे पास बालाजी एंटरप्राइजेस के डीलर इन सिल्वर बुलियन मिस्टर दीपक सालों के मिस्टर अभिजीत मोहिते हैं, उनको भी बहुत बहुत धन्यवाद। इन सभी की बदौलत इस क्रिकेट श्रृंखला को बहुत शानदार तरीके से बनाया गया। अंपायर के लिए स्पॉन्सर्स भी रखे गए हैं, जी हां, मिस्टर बापू राव दबड़े जी कमेंटेटर स्पॉन्सर भी है, क्या बात है। M2 यानी कि M2 ग्रुप ऑफ कंपनीज मिस्टर राजेश करनम, और सपोर्टिंग स्पॉन्सर भी हमारे साथ मौजूद हैं मिस्टर दादा साहेब देशमुख, चौदह रन 2 विकेटों के नुकसान पर। थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद। फ्लडलाइट की रोशनी में इस वक्त ये वातावरण बहुत ही शानदार तरीके से दिखाई पड़ता हुआ। सपोर्टिंग स्पॉन्सर हमारे पास हैं मिस्टर दादा साहेब देशमुख, सिद्धेश्वर शिंदे, मिस्टर प्रदीप चौहान, मिस्टर महेंद्र निकम, मिस्टर बालाजी देवकर, मिस्टर राजू सावंत, मिस्टर समीर विभूते। इस मैच गेंद ड्राइव करने का प्रयास, हवा के रास्ते गेंद गई, एक और रन लेने का अवसर, कैच का मौका बन सकता था। बहरहाल एक और रन की बढ़ोतरी हुई। मिस्टर सतीश भोसले एक और हमारे सपोर्टिंग स्पॉन्सर मिस्टर गणेश जंजे, मिस्टर दिलीप जाधव, तो ये हमारे सारे स्पॉन्सर्स थे, उनको मैं एक और बहुत
बड़े विनम्र भाव से, हृदय की गहराइयों से, दिल के गहराइयों से बहुत बहुत धन्यवाद देता हूं। थैंक यू सो मच। आइए इस वक्त खेल के टेम्पो को बढ़ाते हैं, कुछ सीरियस कमेंट्री हो जाए, क्योंकि इस वक्त बहुत सारे दर्शक यूट्यूब पर और इस मैदान में बैठकर इस मैच का, इस कमेंट्री का आनंद उठाना चाहते हैं, क्योंकि अच्छा मैच हो, शानदार क्रिकेट श्रृंखला और कमेंट्री अच्छी हो, निश्चित तौर पर बात बनती है। सोने पे सुहागा, ऑन साइड पर कलाइयों का, कदमों का अच्छा इस्तेमाल, लेकिन वहां पर पहरेदार है। शानदार कैच के साथ ही एक और विकेट का पतन। डीजे थैंक यू डीजे, बहुत बहुत धन्यवाद शानदार धुन बजाने के लिए। अभी और शानदार नंबर्स को तैयार रखें, क्योंकि ये स्पार्टन्स कप 2026 सीजन 2 चलता हुआ। तो इस शोर से उमेश राउंड विकेट, उनकी गेंद ऑफ स्टंप के लाइन पर थी, उस गेंद को ऑन दी अप डिफेंस किया, फॉरवर्ड डिफेंसिव स्ट्रोक था, सीधे फील्डर की दिशा में एक्स्ट्रा कवर में स्ट्रोक के साथ चल पड़े, 1 रन को बटोर लिया। इस 1 रन के साथ रन्स बढ़कर 16 पर पहुंच चुका है, 3 बहुमूल्य विकेट्स गिर चुके हैं। बहुत अच्छी योजना के साथ इस वक्त क्षेत्ररक्षण का फैलाव, गेंदबाज और कप्तान के बीच में एक अच्छी अंडरस्टैंडिंग। उमेश आक्रमण पर फिर से तैयार, राउंड विकेट, हवा के रास्ते गेंद को उछाल दिया, बहुत लंबा ऊंचा सो गेंद जा रही है, बाउंड्री लाइन के ऊपर से गई, 6 रनों के लिए जबरदस्त छक्का। थैंक यू डीजे, अनिकेत के बल्ले से एक बहुत ही जबरदस्त छक्का निकलता हुआ। अभी यह आगाज है। उमेश एक और बार गेंद को ऑन द पुल करने का प्रयास था, लेकिन बल्ला थोड़ा सा घूम गया, मिडलर ऑफ स्टंप के लाइन पर थी, और जैसे ही गेंद स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड पर गई, फील्डर गेंद के ऊपर आ चुके हैं। 1 रन को दौड़कर दोनों बल्लेबाजों ने चुरा लिया है। तो चाय का काउंटर इस वक्त खुला हुआ है और गर्मा गर्म चाय पकौड़े सब तैयार हैं। मैं सभी से अनुरोध करूंगा कि वो उसका स्वाद लें। रन्स आपको बता दें, 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स, 23 फॉर 3। गर्मा गर्म चाय और पकौड़े, उसके साथ आप जानते हैं कि क्रिकेट का मजा दुगना हो जाता है। ऐसे में दोनों बल्लेबाज अपनी तरफ से भरपूर प्रयास कर रहे हैं कि इस 96 के लक्ष्य को वो छोटा बनाकर दिखाएं, और 3 ओवर्स जो कि समाप्त हो चुके हैं, 23 रन बना लिए गए। नया ताजा ओवर लेकर इस छोर पर गेंदबाज आक्रमण पर आ रहे हैं। सुदर्शन गेंद को लेकर स्ट्राइक एंड पर रियाज हैं। विशाल और अनिकेत, बहुत अच्छी गेंद थी, अनिकेत को बीट कर गई सुदर्शन की यह गेंद, बहुत खूबसूरती के साथ बाहर की तरफ निकलती हुई टप्पा खाने के बाद उस गेंद को जज नहीं कर पाए। फ्रंट फुट पर गेंद को खेलने के प्रयास में पूरी तरह से चूक गए अनिकेत। विकेट कीपर ने गेंद को संभाल लिया। फिर से गेंदबाज इस छोर पर सुदर्शन तैयार हो रहा है। एक और बार गेंद डॉट पे तब्दील हो चुकी है। क्या बात है, सुदर्शन को यूं ही नहीं बुलाया गया, कप्तान ने शानदार गेंदबाजी वो करते हैं। इस वजह से ऐसे समय पर जहां पर बल्लेबाज हाथ खोलने का प्रयास करें, आक्रामक तरीके से रनों को बटोरने का प्रयास कर सकते हैं। और 3 विकेट वैसे भी गिर चुके हैं, तो थोड़ा सा दबाव इस वक्त दिखाई पड़ता हुआ। उस दबाव की स्थिति को बढ़ाने के लिए, शिकंजा और मजबूत करने के लिए इस छोर पर सुदर्शन का आक्रमण जारी।
इस वक्त थोड़ा सा इंतजार किया अनिकेत ने, वो जान गए कि गेंद थोड़ा सा रुक कर आ रही है और इस वजह से अंतिम क्षणों में थोड़ा सा चेक करने के अंदाज में बल्ले को मोड़ दिया। ऑन साइड की दिशा में गेंद गई मिड विकेट डीप में। 1 रन दौड़कर दोनों बल्लेबाजों ने पूरा कर लिया। रन्स बढ़कर पहुंच चुका है 24 पर 3 विकेटों के नुकसान पर। विशाल स्ट्राइक एंड पर आ चुके हैं और सुदर्शन योजनाबद्ध तरीके से अब थोड़ा सा हल्का सा परिवर्तन वो क्षेत्रक्षण में कर रहे हैं। बहुत शानदार वातावरण दिखाई पड़ता हुआ ठंडी पुरवैया इस वक्त बह रही है। फ्लडलाइट की दूधिया रोशनी मैदान को नहलाती हुई। इस छोर से ओवर विकेट, एक और गेंद। सुदर्शन की गेंद डिप होकर ब्लॉक होल में आ रही थी, उसको बहुत जल्दी जज किया, पहचान गए और बल्ले को बिल्कुल नीचे ले आते हुए जड़ से गेंद को निकालकर ड्राइव कर दिया। इससे पहले कि फील्डर गेंद तक पहुंच पाते 1 रन को आसानी के साथ पूरा करते हुए अपने पार्टनर को जिम्मेदारी सौंपी और फिर से स्ट्राइक एंड पर इस वक्त अनिकेत आ चुके हैं। सुदर्शन की गेंद अनिकेत को हवा के रास्ते गेंद को उछाल दिया है और फील्डर गेंद को देखते रह गए। गेंद बाउंड्री लाइन के ऊपर से गई। बहुत ही जबरदस्त छक्का। थैंक यू डीजे। करारा छक्का लगा, उसके पश्चात एक और गेंद पुल किया। इस वक्त थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ थी, परिवर्तन के तौर पर उस गेंद को ऑन साइड की दिशा में, जी हां, पुल किया। शॉर्ट आर्म पुल था। 1 रन लेने का अवसर, इसी के साथ ओवर समाप्त हो चुका है। समय इस वक्त ड्रिंक्स ब्रेक का और आप जानते हैं ओवर की समाप्ति कुल मिलाकर 4 ओवर की समाप्ति पर 32 रन 3 विकेटों के नुकसान पर 32 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर उतर चुकी है। आरोही ट्रेवल्स की तरफ से ये शानदार जिप्सी ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर एक नई योजना के साथ जो रिमोट से चलती है, जिसमें ड्राइवर की जरूरत नहीं होती है और कुछ और उपयोग भी किया गया। कुछ नन्हे मुन्ने बच्चे यहां पर आए थे जो बैठकर इसका टेस्ट ड्राइव कर चुके हैं और इस वक्त ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर उतर चुकी है। बहुत बहुत धन्यवाद आरोही ट्रेवल्स को, इतना शानदार योगदान उनका जो रहा है। (32 for the loss of 3 wickets). 32 रन 3 विकेटों के नुकसान पर बन चुके हैं और इस वक्त एक शानदार ट्रॉली आप देख रहे हैं आरोही ट्रैवल्स की तरफ से। एक बहुत बड़ा योगदान कहना चाहिए, क्योंकि आप जानते हैं कि आमतौर पर ड्रिंक्स ट्रॉली किस लिए लिया जाता है, इसलिए कि डिहाइड्रेशन की संभावना न बने। फील्डर्स, बल्लेबाज जो अपना योगदान देते हैं, परिश्रम करते हैं और ऐसे में जो डिहाइड्रेशन की संभावना होती है उसको पूरा करने के लिए आरोही ट्रैवल्स के कर्ता धर्ता को, उनके एमडी को मैं ग्रैंड सैल्यूट देता हूं कि उन्होंने क्या शानदार योजना बनाई और एक ऐसा पुरस्कार योगदान उन्होंने दिया है, खास तौर पर जो इनोवेटिव है, कुछ अलग है और इस योगदान के लिए उनको बहुत बहुत धन्यवाद। शानदार ट्रॉली इस वक्त मैदान के बाहर आती हुई। डिहाइड्रेशन को दूर करने के लिए इस ट्रॉली का उपयोग किया जाता है ड्रिंक्स ब्रेक के लिए। मैच शुरू होने जा रहा है, इस वक्त बल्लेबाज तैयार हो रहा है। और विकेट अच्छे से गेंद ऑफ स्टंप के बाहर से भटकी हुई गेंद, उस गेंद को थोड़ा सा टो पर उछलकर, हालांकि अनिकेत बहुत लंबे हैं लेकिन उसके बावजूद उनसे कुछ ज्यादा उछलकर गेंद गई थी
उसका पीछा किया लेकिन अंपायर ने कहा कि वाइड है। एक अतिरिक्त रन खाते में और निहाल आक्रमण पर तैयार। अनिकेत के लिए उनकी एक और गेंद फुल टॉस से पुल किया प्लेसमेंट के साथ, गेंद बाउंड्री लाइन के बाद, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाद और ये 4 रन। टीजे क्या बात है, शानदार धुन। और इस वक्त ये बल्लेबाज रास्ते के रोड़े बन चुके हैं। निहाल की एक और गेंद फिर से पुल करने का प्रयास, मिस करके विकेट कीपर ने गेंद को गैदर कर दिया। अच्छा कमबैक और फिर से गेंदबाज निहाल तैयार हो रहे हैं। युवा खिलाड़ी हैं, जोश के साथ, बिल्कुल उत्साह के साथ गेंदबाजी करते हैं। एक स्ट्रोक लगा, उसके पश्चात अच्छा कमबैक निहाल का। और विकेट शॉट ऑफ लेंथ थी, लेकिन क्या अजब का स्ट्रोक है। थोड़ा सा टो पर उछल गया निकेत, उस गेंद को उन्होंने उछल कर पंच किया, 1 रन चुरा लिया। अंपायर कह रहे हैं कि नो बॉल है, तो फ्री हिट का अवसर भी मिल जाएगा। प्रशांत जी से अनुरोध करूंगा, हमारे कमेंटेटर एंकर को कमेंटेटर प्रशांत जी कृपया कमेंट बॉक्स में आइएगा प्लीज। ऑल इन वन, जी हाँ प्रशांत जी कृपया कमेंट बॉक्स में आए। और विकेट डाइव किया, लॉफ्टेड ऑन ड्राइव अगेन, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाद और ये 4 रन। कमाल का चौका डीजे। थैंक यू डीजे, थैंक यू 43 for 3। इस वक्त एक और खूबसूरत स्ट्रोक लॉन्ग बाउंड्री लाइन की दिशा में, 1 रन को बटोर लिया दोनों बल्लेबाजों ने। इस 1 रन के साथ रन बढ़कर 44 पर, 44 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। 5वां ओवर इस वक्त प्रगति पर है। 4.4 गेंदें फेंकी जा चुकी हैं, 2 गेंदें इस ओवर में शेष बची हुई है। निहाल की एक और गेंद, डिप होती हुई गेंद जो ब्लॉक होल की दिशा में आ रही थी, उसको बहुत जल्दी पहचानते हुए ऑन साइड की दिशा में बल्ले को थोड़ा सा घुमाकर खेल दिया। वाइडिश मिड विकेट डीप में गेंद गई है। 1 और रन लेने का अवसर बल्लेबाज के पास। इस 1 रन के साथ रन बढ़कर 45 पर, 3 विकेटों के नुकसान पर। अभी मौका है 96 रनों का पीछा करने के लिए। दोनों बल्लेबाज अपनी तरफ से भरपूर प्रयास कर रहे हैं। थैंक यू डीजे, थोड़ा सा धीरज धरें। चौका छक्का और विकेट जब गिरता है तब थोड़ा सा शानदार धुन को वो लगाएं। निहाल तैयार हो रहा है। निहाल की गेंद, फिर से गेंद को ड्राइव कर दिया। लॉफ्टेड ऑन ड्राइव था, कुछ देर के लिए हवा में जरूर थी जब तक फील्डर डीप से आकर गेंद को उठा ले। 1 रन को दौड़कर पूरा कर लिया विशाल ने। इसी के साथ ओवर समाप्त हो चुका है। तो 5 ओवर के समाप्ति पर रन्स बन चुके हैं 46, 46 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट। 46 रन 3 विकेटों के नुकसान पर बन चुके हैं। इक्वेशन आपको बता दें, बचे हुए 3 ओवर्स में 50 रनों की दरकार है। 50 more runs to get in 3 balls, 3 overs करेक्शन। 18 गेंदों में 50 रनों की दरकार है। 18 balls to go and 50 more runs to get। एक छोर पर विशाल है, दूसरे छोर पर अनिकेत। और कहना होगा कि दोनों बल्लेबाजों ने निर्णय ले लिया कि वो बैटिंग पावर प्ले ले रहे हैं। दूसरी ओर मराठा वॉरियर्स कर्नाटका इस वक्त मजबूत शिकंजा बना चुके हैं। वो जानते हैं कि इस वक्त ये पैर खतरनाक है, यहां पर अगर उनको ब्रेक थ्रू मिल जाता है तो बात बनेगी। वैसे उन्होंने 3 शानदार बल्लेबाजों को चलता किया है। श्री गणेश सेलम इस वक्त 96 रनों का पीछा करते हुए 3 बहुमूल्य विकेटों को गंवा चुका है। धीरे धीरे शाम ढल चुकी है।
आकाश अंधेरों में डूबता हुआ, मौसम बहुत ही सुहावना है, कुछ हल्की पुरवैया बह रही है। शाम के 6:30 हो चुके हैं और फ्लडलाइट की दूधिया रोशनी में झिलमिलाता हुआ ये मौसम वातावरण। इस छोर पर गेंदबाज आ रहे हैं सुदर्शन अपने कोटे का दूसरा और पारी का छठा ओवर लेकर आक्रमण पर आ रहे हैं। मोर्चे पर लगा लिए गए। फील्डिंग में वो अपना थोड़ा सा परिवर्तन कर रहे हैं कि कोई कसर न रह जाए, क्योंकि दोनों बल्लेबाज शानदार बल्लेबाजी करते हैं। विशाल और अनिकेत, इस वक्त विशाल स्ट्राइक एंड पर। सुदर्शन की गेंद और इस गेंद को पलटकर विशाल खेलना चाहते थे, मिस कर गए। विकेट कीपर ने दोहरे प्रयास में गेंद को समेट लिया। रन लेने का अवसर वैसे भी नहीं था। मट्टी से हाथ को रगड़कर फिर से अपने पसीने को दूर करने के पश्चात विशाल तैयार हो रहे। सुदर्शन योजनाबद्ध तरीके से बड़ी बुद्धिमानी के साथ गेंद कर रहे हैं, क्योंकि वो जानते हैं कि कुछ स्ट्रोक्स परिस्थिति को बदल सकते हैं, क्योंकि ये क्रिकेट है। और एक और अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद उछल कर गई अतिरिक्त बाउंस के साथ ऑफ स्टंप के बाहर जाकर थोड़ा बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे। विकेट कीपर ने गेंद को फिर से संभाल लिया। दर्शकों से अनुरोध है, चाहने वालों से कृपया मैदान के अंदर प्रवेश न करें, थोड़ा सा सहयोग करें। एक और गेंद हवा के रास्ते खेल दिया, कैच होगा। फील्डर गेंद के नीचे आ गए, कैच कर लिया गया। इसके साथ एक और विकेट गिर चुका है। साइड दो, साइड कौन है अभी? आउट विशाल हो गया ना, वो विशाल आउट हो गया ना। थैंक यू डीजे, थैंक यू। बैटर्स नेम प्लीज। नवाज इस वक्त स्ट्राइक एंड पर आ चुके हैं। अनिकेत नॉन स्ट्राइक एंड पर। सुदर्शन को उन्होंने अपना चक्र चलाया, एक शानदार विकेट अपने खाते में। और विकेट, एक और गेंद और नवाज को बीट करती हुई गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद। बहुत जल्दी बल्ले को चलाया, गेंद काफी देर से आई और इस प्रयास में विकेट कीपर ने गेंद को जो मिस कर गई, विकेट कीपर ने गेंद को गैदर कर लिया। फिर से सुदर्शन आक्रमण पर योजना बनाकर तैयार हो रहे हैं। और विकेट, एक और गेंद, थोड़ा सा परिवर्तन, क्या बात है, वेरिएशंस दिखा रहे हैं। इस गेंद को थोड़ा सा फ्लिक के अंदाज में खेलना चाहते थे बल्लेबाज नवाज, पूरी तरह से मिस कर गए। विकेट कीपर फिर से एक्शन में आ गए। कहना होगा कि बहुत शानदार गेंदबाजी इस वक्त चल रही है। सुदर्शन की गेंद और इस वक्त बल्लेबाज चारों खाने चित हो गए। ये इसमें आई हिट यू डीजे। Thank you, DJ. Thank you. 46 for the loss of 5 wickets. 46 for 5. इस वक्त पारी डगमगाई हुई और गहरे संकट के बादल सर पर मंडराते हुए श्री गणेश सेलम के ऊपर, क्योंकि 96 रनों का लक्ष्य है और इस वक्त मात्र 45 रन बन चुके हैं, 46 रन बन चुके हैं 5 विकेटों के नुकसान पर।
बॉलर बॉलर स्ट्राइकर स्ट्राइकर अनिकेत है ना राहुल और अच्छा ऑलराउंडर भी है बॉलर प्लेयर ऑफ द मैच लास्ट में पक्का ना सर आपने राहुल कदम है आपने बोला ही नहीं, पूरा मेडन गया और 2 विकेट आया। इधर बहुत कुछ चल रहा है म्यूजिक हाँ बजा जरा अभी बोलो, अभी बोलो। राहुल कदम आक्रमण पर आ रहे हैं, क्या बात है। पिछले श्रृंखला के प्लेयर ऑफ द मैच फाइनल में जिन्होंने जीता खिताब, राहुल कदम, उनकी गेंद और कैच होगा, वहां पर फील्डर मौजूद नहीं है। बहुत शानदार ऑलराउंडर है। पिछले ओवर में कोई रन्स नहीं बने, मेडन ओवर रहा, 2 शानदार विकेट उसमें अर्जित कर लिए गए। तो बहुत कमाल की गेंदबाजी पिछले ओवर में की गई। सुदर्शन का ओवर पिछला बहुत कमाल का रहा, 2 शानदार विकेट उन्होंने अर्जित कर लिए। राहुल की गेंद बैकफुट पर गए, गेंद को थोड़ा सा कट के अंदाज में खेल दिया, पॉइंट में फील्डर मौजूद है। 1 रन को दौड़कर दोनों बल्लेबाजों ने पूरा कर दिया। 1 रन के साथ रनों का लेखा जोखा कुल मिलाकर 48 रन 5 विकेटों के नुकसान पर। पिछले साल के स्पार्टन्स कप 2025 के फाइनल में जिस खिलाड़ी को प्लेयर ऑफ द मैच का पुरस्कार फाइनल में दिया गया है, वही राहुल कदम इस वक्त एक्शन में शानदार गेंदबाजी करते हुए। राउंड विकेट उनकी गेंद और शॉट ऑफ लेंथ थी, उस गेंद को बैकफुट पर पंच करना चाहते थे, बल्ले का सिरा लेकर गेंद गई। स्लिप कॉर्डन में फील्डर थोड़ा सा पीछे खड़े थे, टप्पा खाने के बाद उनके पास गेंद गई। क्या बात है। तो डिफेंडिंग चैंपियन इस वक्त क्षेत्ररक्षण में लगा हुआ है। क्या शानदार दृश्य है, फिर उसी पथ पर वो चलता है। एक और गेंद, थोड़ा सा दिशा परिवर्तन और अंपायर की नजरों में दोषी पाए गए। अंपायर ने कहा कि वाइड है। अतिरिक्त रन के साथ रन संख्या बढ़कर 49 पर 5 विकेटों के नुकसान पर 49 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स। डीजे स्टॉप द म्यूजिक प्लीज। डीजे कृपया करें और म्यूजिक को थोड़ा सा रोके। एक और गेंद, राहुल कदम की गेंद, हवा के रास्ते गेंद को उछाल दिया, कैच होगा या बाउंड्री लाइन के ऊपर से। बहुत शानदार प्रदर्शन निहाल कर, लेकिन गेंद को नहीं रोक पाए। लॉन्ग रन बाउंड्री लाइन के ऊपर से 6 रनों के लिए। डीजे थैंक यू डीजे, थैंक यू। अनिकेत अपनी तरफ से भरपूर प्रयास कर रहे हैं। इस जबरदस्त छक्का उसका उदाहरण कहा जा सकता है। एक और गेंद को लेकर राहुल कदम की गेंद को एक और बार अनिकेत ने उछाल दिया लॉन्ग ऑफ के ऊपर से, लगातार दूसरा छक्का। डीजे थैंक यू डीजे, थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद। डीजे थोड़ा सा सहयोग करें कृपया। चौके छक्के और विकेट पर तुरंत बजाए और थोड़ा सा रोक दें। 7 गेंदों में 35 रनों की दरकार। फिर से लौट कर दिया निकेत का एक और जबरदस्त छक्का है। लगातार 3 छक्के उन्होंने लगाए। थैंक यू। 29 रनों की दरकार आखिरी ओवर में। 6 गेंदों में 29 रनों की दरकार है। 29 मोर रन्स टू गेट इन 6 बॉल्स। 6 गेंदों में 29 रनों की दरकार। अनिकेत का पिछला जो 3 छक्का उन्होंने जड़ा है, तारीफ करनी होगी, क्योंकि सामने वाले छोर पर राहुल कदम गेंदबाजी कर रहे थे। वो गेंदबाज, वो ऑलराउंडर जो अपने शानदार प्रदर्शन के लिए जाना जाता है। पिछले साल में 29 मोर रन्स टू गेट इन 6 बॉल्स। 6 गेंदों में 29 रनों की दरकार। तो पिछले साल का वो प्लेयर ऑफ द मैच का पुरस्कार पाने वाला फाइनल में राहुल कदम का पिछला ओवर बहुत ही महंगा और खर्चीला साबित हो गया। विराट गेंद को लेकर तैयार। भरत इस वक्त स्ट्राइक एंड पर है।
विनायक की गेंद भारत के लिए ड्राइव की ऑन साइड की दिशा में 1 रन आसानी के साथ चुराने का अवसर है और अनिकेत मैं समझता हूं कि 1 ही रन लेना चाहते थे क्योंकि उनको स्ट्राइक का मौका चाहिए। 5 गेंदें 28 रनों की दरकार। क्या बात बनेगी। 1 चौका और 4 छक्का चाहिए। बोलने में बड़ा आसान लगता है लेकिन करने में जब पसीने छूट जाते हैं और इतने सारे लोगों के सामने जब आप अपना प्रदर्शन देते हैं तो मानसिक तौर पर जो दबाव आपके ऊपर होता है वही जानता है जो इस वक्त मैदान पर है। फिर से लेकर गेंद को विनायक तैयार हो रहे हैं। अनिकेत स्ट्राइक एंड पर ऑन द विकेट। एक छोर से गेंद लॉफ्ट कर दिया। फील्डर गेंद तक नहीं पहुंच पाए। गेंद टप्पा खाकर बाउंड्री लाइन की दिशा में जा रही है। एक और खूबसूरत 4 रन। थैंक यू डीजे। क्या बात है। अनिकेत आज इस मैच में जाबाज बल्लेबाज की तरह, दिलेर बल्लेबाज की तरह, शेर की तरह जूझ रहे हैं। 4 गेंदों में 4 छक्कों की दरकार है। अनिकेत 50 रन अपना पूरा कर चुके हैं। शानदार बल्लेबाजी वो कर रहे हैं। एक और छक्का हो सकता है। गेंद बाउंड्री लाइन के ऊपर जा रही है और बॉर्डर के 6 रन। थैंक यू डीजे। थैंक यू। अनिकेत को अपना बल्ला उठाना चाहिए। इतने सारे खिलाड़ियों के सामने आपने प्रदर्शन दिया है। श्रृंखला का एक और बल्लेबाज जिसने कीर्तिमान बनाया। अर्धशतक 56 रन उन्होंने बनाए हैं। 3 गेंदों में 21 गेंदों में 56 रन, 3 गेंदों में 18 रनों के दरकार। एक छोर पर विनायक थोड़े से समय डाउन विकेट। उनकी गेंद उछाल दिया। कैच होगा नहीं। फील्डर डीप में मौजूद है। 1 रन मिल जाएगा। दूसरा रन लेने का अवसर बिल्कुल नहीं है। यानी कि अब सिर्फ औपचारिकता को पूरा करने का समय है। लेकिन अनिकेत को हैट्स ऑफ कहते हैं क्योंकि वो बहुत एक जुझारू बल्लेबाज की तरह उन्होंने प्रयास किया। एक क्या कहते हैं दिलेर बल्लेबाज की तरह उन्होंने प्रदर्शन किया अपना शानदार बल्लेबाजी। 2 गेंदों में 17 रनों की दरकार। रन आउट का मौका बन सकता था लेकिन बात नहीं बनी। 1 रन को पूरा कर लिया गया है और फिर से अनिकेत स्ट्राइक एंड पर आ चुके हैं। 16 रनों की दरकार। डिफेंडिंग चैंपियन इस वक्त फिर से फाइनल में जाने का मौका उनके लिए। जीत के दहलीज पर वो खड़े हैं। आखिरी गेंद और 16 रनों की दरकार। उछाल दिया गेंद को। जबरदस्त बाउंड्री लाइन के ऊपर से 6 रनों के लिए। लेकिन इस वक्त इस शानदार छक्का तो जरूर लगा है लेकिन मराठा वॉरियर्स कर्नाटका फाइनल में प्रवेश कर चुका है। फिर से एक बार फाइनल खेलने का मौका उनको है। कांग्रेचुलेशंस।